नमस्कार डॉक्टर. नमस्कार. आपण 6 प्रकारची हेल्दी चॉकलेट तयार करतो. हे आहे ड्रायफ्रूट डिलाईट. याच्यामध्ये डायनॅमिक सोया नट्स, हे डायनॅमिक सोया नट्स आहेत. अतिशय कुरकुरीत आणि चविष्ट असे नैसर्गिक शेतीमधल्या सोयाबीनवर आयुर्वेदिक प्रक्रिया करून हे बनवलेले आहे. वाळूत भाजून तयार केलेले आहे. अच्छा, वाळूत भाजून. डायनॅमिक सोयानट, शेल कॅल्शियम, फ्लॅक्सीड. आता शेल कॅल्शियमचं वैशिष्ट्य सांगतो दुसरं, की शेल कॅल्शियम हे 3 आयुर्वेदिक नॉन मेटॅलिक भस्म आहे ती, आणि यादी एक आपल्या तोंडापासून आमाशयापर्यंत, दुसरं लहान आतड्यात आणि तिसरं मोठ्या आतड्यात ॲब्सॉर्ब होतं. त्याच्यामुळे काय होतं की आपण हे एक चॉकलेट खाल्लं तर अगदी कमी प्रमाणात पण हमखास आपल्याला कॅल्शियम मिळतं आणि ते 36 ते 48 तास आपल्याला पुरतं. ओके. म्हणजे आपल्या मोठ्या आतड्यातनं पार होईस्तवर आपल्याला ते पुरतं. बरोबर आहे. हे दुसरं आहे डेट्स अँड रेझिन्स. ह्याच्यामधलंही कॅल्शियम जे आहे हे तसंच आहे सगळं. त्याचं डायनॅमिक सोयानट, शेल कॅल्शियम, फ्लॅक्सीड, कोको, गूळ, साजूक तूप, A2 मिल्क पावडर आणि खोबरं, शेंगदाणे आणि याचं काय खजूर आणि मनुका. ड्रायफ्रुट्स. हां, खजूर आणि मनुका. ड्रायफ्रुट्स नाही, खजूर आणि मनुका आहेत म्हणजे ड्रायफ्रुट्समधली. हां. हे आहे कोकोनट बाईट, नारळाचं. हां, नारळाचं. तर कोकोनट बाईट ह्याच्यामध्ये डायनॅमिक सोयानट, शेल कॅल्शियम, फ्लॅक्सीड, कोको, गूळ, साजूक तूप, A2 मिल्क पावडर आणि काजू आणि नारळ असं आहे. खूपच छान. आणि हे आहे ड्रायफ्रूट A2 मिल्क म्हणून चॉकलेट आहे. म्हणजे याच्यामध्ये A2 मिल्क पावडर, कोको, गूळ, साजूक तूप, शेल कॅल्शियम आणि काजू, बदाम, अक्रोड असे आहेत. अच्छा, म्हणजे जे आपल्या शरीराला आवश्यक गोष्टी आहेत त्या या सगळ्या चॉकलेटमध्ये मिळतात. अच्छा. नंतर हे आहे फ्रूट अँड नट बार. ओके. याच्यामध्ये A2 मिल्क पावडर, कोको, गूळ, साजूक तूप, शेल कॅल्शियम आणि क्रॅनबेरी, चेरी, नंतर काजू आणि बदाम असे ह्याच्यात आहेत. खूपच छान. आणि मला वाटतं की या सगळ्यांचं वैशिष्ट्य हे आहे की त्याच्यामध्ये आपल्या बॉडीला, हेल्थला जे काही आवश्यक म्हणजे गोष्टी आहेत कॅल्शियम सारख्या त्या सगळ्या याच्यामध्ये आहेत. आणि एका वेळेला एक खाणं सफिशियंट आहे असं तुमचं म्हणणं आहे, ज्याचा इम्पॅक्ट 24 to 48 आवर्स राहतो. खूपच छान. म्हणजे चॉकलेटचाही आनंद घेता येईल. आणि हे बघा आता रॉयल मिल्क म्हणून 6वं चॉकलेट. तर रॉयल मिल्कमध्ये रॉयल काय आहे तर ह्याच्यामध्ये पिस्ते आहेत अक्रोडऐवजी. म्हणजे A2 मिल्क पावडर, कोको, गूळ, साजूक तूप, शेल कॅल्शियम आणि काजू, बदाम आणि अक्रोडऐवजी याच्यात पिस्ते आहेत. आणि जायफळ आणि ह्यानी काय वेलची म्हणजे नटमेग आणि ग्रीन कार्डमम यांनी याला स्वादापुरतं टाकलेलं आहे फक्त. अरे वा. म्हणजे रॉयल वाटतं एकदम खाल्ल्यावर. अच्छा. कारण जायफळ आणि हे आहे ना, वेलची आहे ना. मला फक्त एक विचारायचं आहे, हे सगळ्या लोकांना ॲक्सेप्टेबल चॉकलेट आहे. कारण चॉकलेट म्हटलं की डायबेटिक लोक दूर राहतात, तर मग याच्यामध्ये काय आहे तसं? नाही, डायबेटिक हे बघा आता चॉकलेट कोण खातं? लहान मुलं किंवा मोठी माणसं ज्यांना डायबेटीस नाही अशी चॉकलेट खाऊ शकतात. बरोबर. तर बरोबर आहे. म्हणजे हे शुगर फ्री नाही आहे थोडक्यात. शुगर फ्री पण हे हेल्दी आहे. हेल्दी आहे. जे चॉकलेट खाऊ शकतात त्यांच्यासाठी हा खूप चांगला चॉकलेट आहे पर्याय. चांगला पर्याय. ज्यांना डायबिटीस नाही त्यांच्यासाठी उत्तम आहे. मग आता शेल कॅल्शियमचा फायदा डायबेटिक लोकांना कसा मिळणार? तर मग हे बघा, डायबेटिक सपोर्ट फूड, कॅपोमिल डायबेटिक सपोर्ट फूड. ह्याच्यामध्ये डायनॅमिक सोयानट, शेल कॅल्शियम, फ्लॅक्सीड आणि स्टिविया शुगर असा हा फॉर्म्युला आहे. मग आपण याच्यापासून काय काय बनवू शकतो? म्हणजे साधारण पावडर सारखं दिसतंय मला. हा पावडर आहे. नाही, ही बघा, ही पावडर आहे. आणि कशी घ्यायची पावडर? कशी पावडर आहे ही आपण 1 चमचा डायरेक्ट घ्यायची. हे रेडी टू ईट फूड आहे. अच्छा. 1 चमचा सपाट भरून हे 3 चमचे असे हे घ्यायचे
हां. एका वेळेस. हां. असे एकदा सकाळी पहिल्या 15 मिनिटात, नंतर नाश्ता आणि जेवणाच्या दरम्यान. अच्छा, आणि पाण्याबरोबर दुधाबरोबर घेऊ शकतो का? हां, पाण्याबरोबर. आणि पाणी थोडंसं पाण्याबरोबर म्हणजे पाणी एक घोट पाणी मध्ये प्यायला हरकत नाही काही. हां हां. पण याचं नुसतं खाणं हे फार हे महत्त्वाचं. नुसतं खाणं हे सुद्धा चालतं, किंवा थोडेसे दुधात टाकून घेतलेलंही चालतं. चालतं. पण काय दुधात टाकून नेहमी जमणार नाही ना बाहेर हां असताना. हां हां, घ्यायची गरज नाही. हां, तर आपलं नंतरचं खाणं आहे म्हणजे नाश्ता आणि जेवणाच्या दरम्यान, म्हणजे दुसरा डोस आहे 10:30-11ला, तो आपण बाहेर पडतो तेव्हा. हां तर तेव्हा अशी डबी देतो आम्ही याच्याबरोबर. हां, बरोबर. आणि मग ह्या डबीमुळे काय होतं की लोक कुठेही ते नेऊन खाऊ शकतात, कॅरी करू शकतात. कॅरी करू शकतात. आणि याच्यामुळे आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम बिल्ड होईल. हां, डायजेशन काय आहे की हां. आपण 10 ग्रॅम खातो एका वेळेस फक्त. बरोबर आहे. म्हणजे स्मॉल अँड फ्रिक्वेंट मील्स ज्याला म्हणतात, बरोबर आहे. तसं हे होतं. बरोबर. आणि यांनी स्थौल्य पण कमी होतं बरं का. हां. तर एक असाच माझ्याकडे बरोबर. स्थूल अंडर सेक्रेटरी आला होता मंत्रालयात. बरोबर आहे. तर त्याला मी काय सांगितलं की तुम्ही हे खा म्हणजे तुमचं स्थौल्य कमी होईल. ते म्हणे खाऊन कसं स्थौल्य कमी होईल. ते म्हणलं तुम्ही खाल्ल्याशिवाय करणार नाही तुम्हाला. मग त्यांनी मला 7 दिवसांनी फोन केला की म्हणे खरोखरच माझं खाणं कमालीचं कमी झालं हे खायला लागल्यावर. बरोबर आहे. म्हणजे काय, आपण प्रमाणात खायला पाहिजे. ते प्रमाणात खाणं यांनी जमतं बरोबर हे आहे. खायला लागल्यावर. आणि आता हे दुसरं आहे, हे गॅपोमिल एनर्जी बूस्टर. बरोबर आहे. म्हणजे हे आपल्याला उत्साही तरतरीत जगण्यासाठी ह्याचा चांगला उपयोग होतो. आणि हे सुद्धा ह्याच्याप्रमाणेच खायचं आहे. सकाळी पहिल्या 15 मिनिटात, ब्रेकफास्ट लंचच्या दरम्यान, म्हणजे 10:30-11ला, 4-4:30ला आणि 6-6:30ला, असं 4 वेळा हे खाल्लं तर आपल्याला बाहेर काहीही खायला प्यायला लागत नाही. आणि चहा वगैरे ह्या गोष्टी हळूहळू सुटतात आपल्या याच्यामुळे. कारण चहा पिणं चांगलं नाही. चहामुळे ताण येतो शरीरावर. खरं आपल्याला बरं वाटतं पण ते तात्पुरतं. थोड्या वेळाने ताण येतो शरीरावर. कारण आपली सगळी न्यूरो केमिकल्स असतात, हां ती जर सेकंदाला एक बाहेर पडत असेल ना, हां. 100 पॅकेट्स आहेत समजा, ते एक पॅकेट सेकंदाला एक या प्रमाणे बाहेर पडतंय. बरोबर. तर चहा प्यायला की आपली 5 पॅकेट्स बाहेर पडतात. बरोबर आहे. आणि मग काय होतं, ते संपली पॅकेट की आपल्याला ताण येऊन आपल्याला काम करत राहायला लागतं. आपल्याला काम काय थांबवता येत नाही आपलं. बरोबर आहे. जीवन संघर्ष चालूच आहे. बरोबर आहे. आणि मग त्यामुळे काय होतं की आपल्याला तिथे रोगाची सुरुवात होते खरी. म्हणून चहा प्यायचा नाही, कारण रोगाची सुरुवात होते चहा पिऊन. हां, बरोबर. आणि मग चहा ते हे 3 जे डोस आहेत या दोन्ही पावडरचे, सकाळी पहिल्या 15 मिनिटात, ब्रेकफास्ट आणि लंचच्या दरम्यान 10:30-11ला आणि 4-4:30ला, हे 3 रिप्लेसमेंट आहेत. आणि 6-6:30ला काय सांगितलं तर यावेळेस जंक फूड खायची गरज पडते. 6-6:30ला जंक फूड खायची गरज पडते. ते खाल्लं जात नाही. हे खाल्लं की पोट भरतं आपलं. हे 3 चमचे खाल्लं, हे इतकं खाल्लेलं असलं आपण 3 वेळा, म्हणजे की आपल्याला 4थ्या वेळा 3 चमचे खाल्लं की आपलं समाधान होतं. बाहेर काही खायला लागत नाही. त्यामुळे आपले पैसेही चांगलेच वाचतात, कारण पैसाही खूप खर्च होतो माणसाचा. बरोबर आहे. आणि हेल्थ पण आपली डॅमेज होत नाही. बरोबर. साधारण ॲट लार्ज आपण जर 1 महिन्याचा विचार केला तर 15 रुपयाला 1 डोस आहे याचा. बरोबर आहे. म्हणजे 60 रुपये दिवसाचा खर्च, पण तरीसुद्धा यांनी आपल्याला उत्साही आणि तरतरीत जगता येतं. बरोबर आहे. हे महत्त्वाचं बरोबर. की नाही तर पैसे खर्च करूनही आपल्याला तेवढं काही त्यातनं रिटर्न्स मिळत नाही. तर काही उपयोग नाही. बरोबर आहे. खूपच छान आणि इनोव्हेटिव्ह, आणि माझ्यासाठी इनोव्हेटिव्ह म्हणजे, आणि खूपच नॉलेजेबल होतं. हां. आणि आता हे वचा तेल रोज 2 वेळा करंगळीवर 2 थेंब वचा तेल घेऊन एका नागपुडीमध्ये त्या करंगळीने ते आत फिरवून लावावे. दुसऱ्या नागपुडीमध्येही तसेच करावे. सर्व प्रकारच्या सर्दी खोकल्याला प्रतिबंध होतो. म्हणजे हा शॉर्टकट आहे हेल्थचा. ज्यांना सारखी सर्दी होते त्यांनी हे जरूर वापरावं. हां, म्हणजे त्यांनी हा प्रयत्न करायला हे काही. आहे वचा तेल. खूपच छान. आणि हे दुसरं गंधद्रुती आहे. म्हणजे कुठल्याही त्वचाविकार किंवा कापले, जखम झाली, खोक पडली, नंतर सोरॅटिक अल्सर असेल, यावरही उत्तम उपयोग होतो. कारण सोरायसिसमध्ये जो अल्सर होतो त्याला सोरॅटिक अल्सर असं म्हणतात. त्याच्या खड्यावर 2 थेंब गंधद्रुती टाकून चघळले तर टॉन्सिल्समध्ये फायदा होतो. बरोबर आहे. नंतर तसेच त्वचाविकारामध्ये 2 थेंब गंधद्रुती गरम दुधात टाकून ते दूध दिवसातून 2 वेळा घेतले पोटात तर त्वचाविकार लवकर बरा होतो. बरोबर आहे.
असं हे आहे गंधक द्रुती. हां आणि यांनी एक खोप पडलेली एका आजोबांना हां. 77 वर्षाच्या, हां. आणि 2 दिवसामध्ये अक्षरशः ती शिवली गेली जखम. म्हणजे काय, त्यांना अशा इथे एक आणि इथे एक अशा 2 खोका पडल्या होत्या मोठ्या. पण रक्तस्राव थांबला असल्यामुळे मी टाका घालण्याचं ते काही धाडस केलं नाही, कारण काय टाके घालताना खूप दुखतं, म्हणून मी टाके घातले नाहीत. पण त्यांना हे लावायला दिलं. तर 3 दिवसात मला त्यांनी बोलावलं पुन्हा या म्हणून बघायला. 3 दिवसात ते सगळं भरलेलं होतं 2 वेळा लावून. एवढा मोठा इम्पॅक्ट आहे. एवढा मोठा इम्पॅक्ट आहे. म्हणजे अशी ही गंधकृती खूपच गुणी आहे, त्याचाही जरूर वापर करावा. आणि आपले हे डायनॅमिक सोयानट हे साधारण अर्धा मूठ, म्हणजे इतके डायनॅमिक सोयानट्स असे जर आपण एका वेळेस खाल्ले तर आपल्याला पोट भरतं. आणि हे अल्कलाईन फूड आहे, आपलं शरीर अल्कलाईन होऊ शकतं हे 4 वेळा खाल्ले दाणे तर. आणि आपल्याला काय भूक लागते तेव्हा आपल्याला काही चांगलं खायला मिळत नाही बाहेर, म्हणजे दर्जेदार. तर हे दाणे जर तुम्ही जवळ बाळगले असे तर काय होईल की तुम्हाला चांगलं खायला उपलब्ध होईल तुमच्याकडेच, नाही तहान लाडू भूक लाडू बरोबर आहे. हे आहे. मस्त, खूपच छान डॉक्टर. आणि वेगवेगळ्या प्रकारची रेडी टू इट फूड फिल्स बट स्लोली किल्स असं म्हणतात. पण हे रेडी टू इट फूड आहे, हे आयुर्वेदिक, हे फिल्स अँड स्लोली बिल्ड्स असं आहे. बरोबर आहे. खूपच म्हणजे विविधता होती. चॉकलेटपासून डायबेटिक फूडपासून एनर्जी बूस्टरपासून ऑइल्स होती 2. गंधकाचं ऑइल तर आपण सांगितलं खूप छान महत्त्वाचं ऑइल आहे ते. आणि एक्झाम्पलही दिलं तुम्ही मला त्या आजोबांचं. खूपच छान वाटलं. आणि म्हणजे भरपूर माहिती मिळाली, जी मी माहिती माझ्या चॅनलतर्फे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न करेन. आणि मला दिलेल्या सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद डॉक्टर. धन्यवाद, आभारी आहे आणि शुभेच्छा सगळ्यांना.